नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे डॉक्टर विजयन गोविंद गुप्ता, नवी दिल्लीमध्ये एक एंड्रोलॉजिस्ट किंवा पुरुष रोग सर्जन. आणि आज ज्या टॉपिकवर मी बोलणार आहे तो आहे लिंगाला लांब कसं करायचं. माझ्याकडे खूपशा क्वेरीज येतात. माझा लिंग लहान आहे, माझं लिंग बारीक आहे, माझं लिंग छोटं आहे, मी त्यावर काय करावं. तर लिंग जाडं करण्यासाठी, लिंग मोठं करण्यासाठी मी तुम्हाला सांगेन की 2 ट्रीटमेंट सध्या अवेलेबल आहेत आणि त्या उपयोगी आहेत. एक आहे नॉन सर्जिकल, एक आहे सर्जिकल. नॉन सर्जिकलने लिंग मोठंही करू शकतो, लिंग जाडंही करू शकतो, पण नॉर्मली त्याने काही अधिक फायदा होत नाही. साधारण साईजच्या 10 ते 15%. म्हणजे तुमचा बसलेला असताना साईज 4 इंच आहे, तर नॉन सर्जिकल ट्रीटमेंटने त्याला 10%, म्हणजे 4.5 इंचापर्यंत त्याला लांब करता येतं. आणि त्याची गर्थ किंवा जाडी सपोज 2 ते 2.5 इंच आहे, तर 2 ते 2.5 इंच त्याला 1.25 किंवा 0.2 म्हणजे 3 इंचापर्यंत जाड करता येईल. आणि दुसरं आहे सर्जिकल. सर्जिकल थेरपीमध्ये सर्जरी करून आपण लिंगाला लांबही करू शकतो आणि जाडही करू शकतो. लांबी युजुअली जर 4 इंच असेल तर आपण त्याला 1 ते 1.5 इंच ऍड करू शकतो, किंवा 4 इंच असेल तर त्याला 6 इंच करू शकतो. आणि जाडी जी आहे, जाडी आपण साधारण 50% पासून ते 60% जाडी आपण करू शकतो. तर आधी आपण बोलूया नॉन सर्जिकल थेरपीबद्दल. खूप रुग्ण असतात जे सर्जरीला घाबरतात, सर्जरी करू इच्छित नाहीत, किंवा ते म्हणतात आधी नॉन सर्जिकल पद्धत वापरू किंवा मग सर्जरी करू, किंवा त्यांचं लिंग साईज ठीक असते, थोडंसंच इम्प्रूव्हमेंट हवं असतं. तर अशा रुग्णांसाठी नॉन सर्जिकल थेरपी चांगली असते. तर नॉन सर्जिकल थेरपीला थोडा वेळ लागतो, 6 ते 7 महिने लागतात, कारण हे आपले जे नॉर्मल टिश्यूज आहेत, आपल्या पेनिसचा जो ब्लड सप्लाय आहे, पेनिसचा जो स्ट्रक्चर आहे, त्याला खेचून किंवा त्याला स्ट्रेच करून ते लांब केलं जातं. तर नॉन सर्जिकल थेरपीला पी शॉट म्हणतात, पी शॉट किंवा PRP थेरपी. यात कसं करतात, यात 4 गोष्टींचा वापर केला जातो. सगळ्यात आधी इंजेक्शन, तुमच्या हार्मोन्सला इंड्यूस केलं जातं, म्हणजे शरीरात हार्मोन्स वाढावेत. दुसरं आहे पी शॉट. पी शॉट म्हणजे PRP म्हणजे तुमच्या शरीरातून तुमचं रक्त घेऊन ते फिल्टर करून त्यापासून बनवले गेलेले ग्रोथ हार्मोन्स किंवा ताकद असलेलं सफेद रक्त आपण पेनिसमध्ये इंजेक्ट करतो, ज्याने पेनिसमध्ये ग्रोथ होते. तिसरं आहे ट्रॅक्शन. ट्रॅक्शन म्हणजे हे डिव्हाइस. या डिव्हाइसला बांधावं लागतं, जेणेकरून पेनिसमध्ये एक तणाव राहील, जेणेकरून जेव्हा ते औषध पेनिसमध्ये असेल तेव्हा पेनिसला ग्रोथ करायची संधी मिळेल. आणि चौथं म्हणजे मसाज, रेग्युलर मसाज, म्हणजे आपल्या पेनिसचा जो ब्लड सप्लाय आहे, पेनिसचा जो स्ट्रक्चर आहे, त्याला लुझनिंग मिळेल. युजुअली या 4ही कॉम्बिनेशन्समुळे मला जाणवलंय की माझ्या पेशंट्समध्ये 15 ते 20% साईज इन्क्रीज झालेली मिळते, दोन्ही प्रकारे, बसल्यावरही आणि इरेक्शनमध्येही. पेनिस लांब दिसू लागतं, पेनिस फुललेलं दिसू लागतं, लटकलेलं असताना मोठी साईज दिसते, त्यातल्या नसा अधिक प्रॉमिनंट होतात. पण याला वेळ लागतो 5 ते 6 महिने. बिफोर स्टार्टिंग थेरपी हे खूप गरजेचं आहे की तुमचं फिजिकल फिटनेस चांगल्या लेवलचा असो, वजन व्यवस्थित आहे, मसल्स आहेत, थोडे एक्सरसाइज करून तुम्ही तुमच्या बॉडीला फिट कराल, तेव्हाच हे औषध किंवा ही पी शॉट थेरपी काम करू शकते. दुसरा प्रकार आहे सर्जिकल थेरपी. सर्जिकल थेरपी म्हणजे सर्जरी करून पेनिसला लांब करणं किंवा पेनिसची गर्थ वाढवणं. तर आजच्या आधी बरेचसे ट्रीटमेंट्स होते सर्जरीचे, ज्यामध्ये खूपशा रिस्क होत्या, साईड इफेक्ट होते आणि फायदा खूप कमी होता. जसे खूपसे व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही, ज्यामध्ये शरीरातून फॅट्स काढून, तेच फॅट म्हणजे शरीरातल्या मांसातून फॅट्स काढून पेनिसमध्ये टाकतात. यात काय होतं की इमिजिएटली म्हणजे सर्जरी नंतर काही दिवस तर छान वाटतं, पण मग शरीर ते फॅट पुन्हा खेचू लागतं, आणि या खेचल्यामुळे ती जी लांबी किंवा जाडी मिळाली आहे ती जास्त काळ टिकत नाही. आता 2 ॲडव्हान्सेस आहेत जे युरोपमध्ये आहेत, US मध्ये आहेत, ज्यात मी ट्रेनिंग करून आलोय, ज्यात आपण पेनिसची लेंथ ॲज वेल ॲज गर्थ मध्ये इन्क्रीमेंट आणू शकतो. लेंथ इन्क्रीमेंटसाठी आपण पेनिसमध्ये जी सर्जरी करतो, ज्यात पेनिसच्या बेसला इन्सिजन लावून तिथे जागा बनवून, जे पेनिस बेसिकली जेवढं पेनिस बाहेर आहे तेवढंच पेनिस शरीराच्या आतही असतं. बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच पुरुषांमध्ये बाहेर तर पेनिस आहे, पण शरीराच्या आतला जो पार्ट आहे तो पेनिसला आतमध्ये खेचून असतो. आपण जर त्या फायबरला रिलीज करू, त्या फायबरला ओपन करू, तर पेनिसमध्ये आपोआप 2 ते 3 इंच एवढी लेंथ इन्क्रीमेंट मिळते. ही लेंथही बरीच असते, आणि ही लेंथ वाढल्यानंतर अ, अ, काय म्हणतात, लेंथ इन्क्रीमेंट केल्यावर इरेक्शनवर फरक पडत नाही. जुन्या सर्जरीजमध्ये लेंथ इन्क्रीमेंट केल्यावर इरेक्शनमध्ये प्रॉब्लेम येत होता, पण या सर्जरीमध्ये ना इरेक्शनमध्ये, ना स्टेबिलिटीमध्ये, ना पेनिसच्या मुवमेंटमध्ये, ना हार्डनेसमध्ये, ना स्ट्रोक्समध्ये फरक येतो. तरी एक चांगली क्विक सर्जरी आहे. नॉर्मली ही सर्जरी पेनलेस असते, ब्लडलेस असते, यामध्ये स्टिचेसही लावावे लागत नाहीत. सर्जरीचं ड्युरेशन हाफ एन आवर टू 35 मिनिट्स असतं, आणि रुग्णाला इमिजिएटली आपल्या लेंथ इन्क्रीमेंटचं बेनिफिट मिळतं. दुसरी जी सर्जरी आहे ती पेनुमा इम्प्लांट आहे. पेनुमा इम्प्लांट तुम्ही सर्च करू शकता. पेनुमा इम्प्लांटचं मॉडिफिकेशन जे आहे, भारतात इंट्रोड्यूस केलं जाते. तर यामध्ये आपण
पेनिसच्या आत जागा बनवून त्यामध्ये आपण इम्प्लांट किंवा एक सिलिकॉन जेल किंवा पॉलिमर जे असतं ते लावतो. त्यामुळे आपल्याला पेनिसच्या गर्थमध्ये एक चांगला इन्क्रीज मिळत असतो. तर नॉर्मली हवं असेल तर आपण रुग्णाला 2 ते 3 इंच लेंथ इन्क्रीज आणि अराउंड 1.5 ते 2 इंच जाडी वाढवून देऊ शकतो आणि नॉर्मली हे खूप असतं तुमच्या पार्टनरला संतुष्ट करायला आणि तुमच्या संतुष्टीसाठीही. मग जर तुम्हाला वाटतं की तुमचं पेनिस स्मॉल आहे किंवा पेनिसचं गर्थ एडिक्वेट नाहीये आणि तुम्ही पेनिस एनलार्जमेंट किंवा पेनिस इन्क्रीजसाठीचे व्हिडिओ तुम्ही शोधत असाल, अशावेळी तुमच्यासाठी हे व्हिडिओज अवेलेबल आहेत. सर्जरीज आणि हे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्स माझ्याकडे माझ्या सेंटरवर अवेलेबल आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला भेटा, आपण त्यावर सोल्युशन काढू. या सगळ्या ट्रीटमेंट्स सायंटिफिक आहेत, मेडिकली अप्रूव्ड आहेत. या ट्रीटमेंट्स तुम्ही जगात कुठेही विचाराल तरी अप्रूव्ड दिसतील. असं नाही की आपण काही नॉन सायंटिफिक ट्रीटमेंट्स करतो. याचे रिझल्ट्स चांगले आहेत. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या फेसबुक पेजवर किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही माझ्याकडून सल्ला घेऊ शकता. थँक यू फॉर लिसनिंग. नमस्कार. पुन्हा भेटू.